तर अतिशय बहुप्रतीक्षित अशी ही बैठक पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये झालेली आहे, मात्र ती तोडग्या विनाच पार पडली आहे। दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाली, मात्र शस्त्रसंधी झालेली नाही। बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे भारताची मात्र चिंता कायम आहे। पुन्हा लवकरच भेटू मॉस्कोमध्ये असं पुतीन यांनी म्हटलेलं आहे आणि येत्या काळामध्ये तुम्ही रशियामध्ये या असं आमंत्रणच यावेळेला पुतीन यांनी ट्रम्प यांना दिले। बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही, पण चर्चेमध्ये प्रगती असल्याचं यावेळेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धाचं कारण संपवणं गरजेचं आहे असं रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय। तर मी झेलेन्स्की यांच्याशी फोनवरनं संवाद साधेन असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, आजच्या झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा झाला नाहीये, 3 तास बैठक पार पडली, काय या चर्चेचे अर्थ आणि येत्या काळामध्ये त्याचे परिणाम? युक्रेनचा किती भूभाग आपल्याला हवा आहे याबद्दल रशियाचं एक स्वतःचं मत आहे। युक्रेनचं त्या संदर्भातलं एक वेगळं मत आहे आणि अमेरिकेचं असं मत आहे की जेवढा भूभाग रशियाला हवा आहे तेवढा काही त्यांना भूभाग मिळणार नाही। युक्रेन हा नाटोचा मेंबर असावा की असू नये, कारण जेव्हा नाटोचा मेंबर एखादं राष्ट्र होतं तेव्हा त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेची असते। हे मुख्य 2 मतभेदाचे मुद्दे आहेत आणि मग बाकीच्या काही किरकोळ गोष्टी आहेत की ज्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं मत वेगळं आहे आणि पुतीन यांचं एक मत वेगळं आहे। खास करून या सगळ्या चर्चेमध्ये झेलेन्स्की कुठेच नाहीये, कारण झेलेन्स्कींच्या गेल्या 2-3 दिवसातल्या वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर त्यांना अशी भीती वाटते आहे की राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीच्या दरम्यान प्रचारात आपण हे युद्ध 3 दिवसामध्ये थांबवू असं जे म्हटलं होतं। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा झाली त्या चर्चेचा शेवट फार कडू झाला होता। अर्थात त्याच्यानंतर ते संबंध सुधारण्याचा प्रयत्न झाला आणि तिथल्या काही अशा आस्थापनामध्ये अमेरिकेनं गुंतवणूक करायला परवानगी मागितली की अमेरिकेचं असं मत होतं की याच्यात आम्ही गुंतवणूक केली तर रशिया तुमच्यावरती हल्ला करणार नाही। म्हणजे जे समोर दिसतं आहे त्याच्या मागच्याही बाजूला बऱ्याच घडामोडी घडतायत। मुख्य भाग आहे तो किती भूभाग रशियाला हवा आहे। दुसरं, अमेरिकेनं युक्रेनच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी का? कारण ऐतिहासिक दृष्ट्या जेव्हा रशियापासून हा भूभाग वेगळा झाला, सोव्हिएत युनियनची जी शक्ल झाली होती त्याच्यानंतर हा नाटोचा मेंबर झालेलं राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राला अमेरिकेच्या संरक्षणाचं बळ आहे, बाकीचेही राष्ट्र त्यांना मदत करतात। या 3 तासाच्या चर्चेनंतर एक गोष्ट फार सकारात्मक झालेली आहे की याचा जो शेवट आहे तो झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या शेवटासारखा झाला नाही, त्या प्रेस कॉन्फरन्स सारखा। अर्थात तिथे एक प्रश्नपत्रकाराने विचारला की पुढे मॉस्कोमध्ये भेटू असं जे पुतीन म्हणतायत त्याच्यावर तुमचं काय मत आहे? त्यावेळेला ट्रम्प असं म्हणाले की पुन्हा आपण बघूया, त्याच्यावरती पुन्हा चर्चा करू। हे सगळं जे आहे ते अजूनही अस्थिर आहे, पण एक आपण निश्चित म्हणू शकतो की भलेही 3 दिवसामध्ये युद्ध संपवून नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नाला यश ट्रम्प यांना आलं नसलं तरी सुद्धा युक्रेन आणि रशियातला जो संघर्ष आहे, ज्याला आपण एक प्रकारे स्टँडस्टिल होणं असं म्हणतो, तसा नाहीये। आता तो हळूहळू हा तिढा सुटण्याच्या दिशेनं चाललेला आहे। आता स्थिती अशी आहे की युक्रेनमध्ये रशियाला सामरिक दृष्ट्या बऱ्यापैकी यश मिळतं आहे। तीही एक गोष्ट आहे की जी पुतीन यांच्या बाजूने जाते। आता खरोखर मॉस्कोमध्ये ह्यानंतरची भेट होईल आणि चर्चा होईल असं जर झालं तर त्यानंतर मात्र हा तिढा पूर्णपणे मिटेल। चिंता आपली आहे, कारण रशिया आणि भारत या संबंधामध्ये, रशिया आणि अमेरिका ह्या संबंधाचा मोठा भाग आता दिसतो आहे आणि रशियावरती दबाव टाकण्यासाठीच भारतावरती 50% म्हणजे रशियातनं तेल खरेदी करण्यासाठीचे आपले प्रयत्न ह्याला 25% अतिरिक्त कराचा भार लावून अमेरिकेनं थांबवलेत। त्यामुळे रशिया आणि अमेरिका, खास करून पुतीन आणि ट्रम्प यांच्या संघर्षामध्ये भारत अडचणीत आलेला आहे। अर्थात त्याचे फारसे परिणाम होणार नाहीत, त्या अमेरिकेच्याच रेटिंग एजन्सीने दाखवून दिलेलं असलं तरी आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अमेरिकेला पाठवतो, त्याच्यामध्ये रशियातनं कच्चं तेल घेऊन अमेरिकेला पाठवतो। अशा काही गोष्टी आहेत ज्या भारताला आशा होती की जर हे थांबलं असतं तर या कमीत कमी 25% हा जो वाढीवचा कर आपल्यावर लादलेला आहे तो कमी झाला असता। आपण एक म्हणू शकतो, जसं ट्रम्प यांना हवं आहे तसं झालेलं नाही, जसं पुतीन यांना हवं आहे तशा पद्धतीने ही चर्चा सुरू आहे। आणि पुन्हा एकदा दिसून आलं की पुतीन हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत। ट्रम्प यांना पुन्हा चर्चेला आमंत्रित करतील। ती चर्चा अर्थात मॉस्कोमध्ये होईल की आणखी कुठे होईल हा भाग आहे, पण तिढा सुटला नसला तरी तिढा सुटण्याच्या दृष्टीने चर्चा सकारात्मक आहे।
नक्कीच. मात्र या सगळ्यामध्ये आता स्वतः ट्रम्प काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जर आमची मागणी मान्य केली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र परस्पर सौहार्दाची भाषा तरी या बैठकीमध्ये वापरण्यात आलेली आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.